काल्याच्या कीर्तनाकरता निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. उपजून या ज्यांच्या निमित्तानं सप्ताह महाराज म्हणतात, करेल जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता कथा भागीरथी स्नान जे करीते त्यांचे उत्तर पूर्वज उद्धार आहे. पण एक दुःखद घटना घडली. आमचे हरिभक्तपरायण राजू राणे त्यांची आई वैकुंठवासी झाली, म्हणून त्यांच्या आईला सुद्धा आपण या ठिकाणी सर्व मिळून आणि भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. त्यांच्याकरता 2 मिनिटं भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी उपजोनिया पुढती काला खाऊ बात. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग परमात्म्याने जो काला केला तो सेवन करण्याकरता आम्ही आणि जन्माला येऊ. लक्षात घ्या, काल्याचं कीर्तन म्हटलं म्हणजे आणि हे भगवंताचं चरित्र तुम्ही सर्व काय काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतात. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये चरित्राचा उच्चार असतो. न देव चरितम आचरत हरी. चरित्र ते उच्चारावे ते उच्चारावे केले देवे गोकुळी तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. कोणतेही लोक असो, भगवान परमात्म्याचं चरित्र केलं बघा, ऐकलं तर त्याच्या जीवनातलं पाप जाऊन त्याला आणि सुखाची प्राप्ती होते, पुण्याची प्राप्ती होते, असं चरित्र आहे. पण बघा ते कुठे गोकुळामध्ये जे केलं ते चरित्र, तारू भवसागरीचे, मथुरेतलं नाही, गोकुळातलं. आला लक्षात. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा, आचरण करू नये. आचरण जर करायचं झालं तर प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरण करावं. आला लक्षात. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आचरण करू नये. काही लोक म्हणतील देवानं 16,108 केल्या, आम्हाला 2-4 करायला काय हरकत आहे का? अरे बाबा, देवाची आपली बरोबर येऊ शकत नाही. आपल्याला एकच भेटत नाही, आणि भेटली ती बी नाके नवे आणते. आला लक्षात. फार कठीण परिस्थिती आहे. म्हणून देवाला जे शक्य आहे ते आपल्याला शक्य नाही. देव कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा देव आहे. भगवान परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला.
आपल्याला शक्य आहे का? अगरबत्तीचा गुलतरी नाही, नाही शक्य नाही आपल्याला. देवे विचलेली स्वकरे मेदिनी आपुल्याने गुणी न उचलवे. भगवान परमात्म्याने आपल्या करंगाळीवर काय उचलला? हरी गिरी गोवर्धन येणे उचलीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महादर्पणातून राणीला, कालिया महादर्पणातून राणीला, गिरिदावनवा मुकेशी काशीला, गिरिदावनवा मुकेशी काशीला, गिरिदागासुर तिरोनी जाणीला, ऐजा गौरनीच्या बुद्धी परंपरी, ऐजा गौरनीच्या बुद्धी परंपरी, गिरिदागासुर तिरोनी जाणीला, ऐजा गौरनीच्या बुद्धी परंपरी, ऐजा गौरनीच्या बुद्धी परंपरी. गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महादर्पणातून राणीला, गिरिदावनवा मुकेशी काशीला, गिरिदागासुर तिरोनी जाणीला, गिरी गोवर्धन येणे उचलीला, कालिया महादर्पणातून राणीला, गिरिदावनवा मुकेशी काशीला, गिरिदागासुर तिरोनी जाणीला. एकापेक्षा एक म्हणणारे हम में किसी से कम नहीं. विठला विठला भगवान परमात्म्याने आपल्या करांगळीवर आणि गोवर्धन पर्वत उचलला तेव्हापासून भगवंताचं नाव गिरीधर पडलं. देवानं आपल्या करांगळीवर आणि गोवर्धन पर्वत उचलला. आपल्याकडं कमीत कमी मुरमुऱ्याचं पोतं तरी जमणार आहे का? उचलता येईल? अहो 1 क्विंटलचं पोतं आपल्याकडं उचलणार नाही धान्याचं. त्याच्याकरता 50 किलोचा कट्टा केला. त्याच्यापेक्षाही आता काय झालं? 30 किलोचा कट्टा झाला. मी म्हणतो त्याच्या पुढे अजून 15 किलोचा करता का काय माहिती. लोकांची कॅपॅसिटी आता वजन उचलायची राहिली नाही. विठाला विठाला देव हा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा भगवान परमात्मा आहे. त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. आपण कशी आहे? अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे आणि दोष चुका करणारे आहे. आपण देव हा सर्व शक्तिमान आहे, त्रिकाला अबाधित सत्य आहे, आला का लक्षात, आणि बिनचूक आहे आणि सर्वत्र त्याचा बघा वास आहे. तिन्ही काळामध्ये येतो. आपण तिन्ही काळात आहे का? आपण फक्त वर्तमान काळामध्ये दाखवतो की कीर्तनकार करणारी व्यक्ती आहे. मी आताच अशी बातमी ऐकली, ऐकू आली काना, खरं आहे का खोटं आहे काय माहीत. अजित पवार गेली म्हणे, खरंच आहे का? विठाला विठाला गेले का? हो, मोबाईलवर पाहिलं बघा, यूट्यूबवर काही काही फेक बी राहते तिच्यावर, म्हणून तुम्हाला विचारतो. आला लक्षात? खरंच गेली मला वाटतं. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, लक्षात घ्या. तळून तडफदार व्यक्तिमत्व होतं, लक्षात घ्या. चांगली व्यक्ती होती. पण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. संताचं वचन खोटं आहे का? विठाला विठाला जातशे ध्रुवमृत्यू जन्म जन्माबतशे तस्माद परिहारे ते नत्वं शोचित मराठी शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडू कुमारा. आपल्याला असं वाटत नव्हतं. आमचाही विश्वास बसवून महाराज आली तेव्हा म्हणे मी बघितलं म्हणे मोबाईलवर, मला लक्षात. परंतु ते आपल्यातून निघून गेले. फार दुःखाची घटना झाली, आलं का लक्षात. त्यांनाही आपण श्रद्धांजली देऊ. भगवान परमात्मा त्यांना आणि चरणाजवळ जागा देव एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करू. विठाला विठाला भगवान परमात्मा हा बिनचूक आहे. पण लोक देवाच्याही चुका काळ करी परत नाही. देवाला चोऱ्या करायला काय गरज होती म्हणे. देवाने चिरहरण केलं, आलं का लक्षात. अशा प्रकारे लोक देवावर आरोप करतात.
देव तुकाराम महाराज बघा, लोक तुकाराम महाराजांना बोलायला कमी केलं आणि देवाला बोली केलं नाही, तुम्हाला आपल्याला काय बोलणार नाही, आला का लक्षात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो, लक्षात घ्या. तुम्हाला कळण्याकरता एक उदाहरण सांगत असतो, मी नेहमी सांगत असतो. लोक देवाच्या चुका काढायला कमी करत नाही. एका माणसाचा गावात जो मळा होता, त्याची बागायती जमीन होती, बरेच पिकं त्याने लावले होते, भाजीपालाही लावला होता आणि त्याने गंगा फळात लावलेली होती एकरभर. त्या ठिकाणी तो गेला असताना मोठमोठे गंगा फळं 50-50 किलोचं एक, वा भरघोस पीक आलं होतं. तो म्हणू लागला देवाचं चुकलंच म्हणे, हे बारीक बारीक येईल आणि याला मोठमोठे गंगा फळं लावली, लहान लावायला पाहिजे होत्या. गेला बांधावर, त्याच्या बांधावर एक मोठं कवटचं विस्तीर्ण झाड होतं. त्या कवटाखाली बसला, कवटाकडे पाहू लागला. कवटाला लहान लहान बघा ते कवटं होते, फळं होते. तो म्हणू लागला देवाचं चुकलं नाही का, या गंगा फळाच्या वेळेला मोठमोठे गंगा फळ लावले आणि या कवटाच्या झाडाला बारीक बारीक कवटं लावले. देवाला काही समजत नाही आहे की नाही म्हणतो, देवाच्या चुका काढतोय. त्याची गांधी कटिंग करत होती, टोपी काढून बसला होता. हवेचा झुरका आला आणि एक पिकलेलं कौट देठापासून सुटलं आणि त्याच्या टकल्यात पडलं. टकल्यात पडल्यानंतर त्याला घेरी चक्कर आली, बेशुद्ध होऊन पडला. आजूबाजूचे शेतकरी पळत आले, अहो रामभाऊ काय झालं काय झालं. तो काय शुद्धीत होता, मडक्यातलं पाणी घेतलं, त्याच्या तोंडावर शिंपडल्यानंतर त्याने डोळे उघडले आणि मग ती विचारू लागले का काय झालं. नाही म्हणे, देव करतो ते बऱ्या करताच करतो म्हणे. काय म्हणतो, देव करतो ते मनात म्हणतो. हे 50 किलोचं गंगाफळ देवानं जर वर लावलं असतं आणि ते माझ्या डोक्यात जर पडलं असतं वरून, तर खाली भरीतच झालं असतं. आला लक्षात. म्हणजे लोक देवाच्याही चुका काढायला कमी करत नाही. विठला विठला भगवान परमात्मा हा त्रिकाला अबाधी सत्य आहे तो आणि बिनचूक आहे. मनुष्य हा चुका करणार आहे. भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये अवतार धारण केला. आपल्याला पूर्ण भागवतात आपण ऐकलंय. अवतार धारण करून गोपाळाच्या समवेत भगवंताने काला केला. त्याच्यामध्ये तुकाराम महाराज होते. तुकाराम महाराजांनी सुद्धा तो काला खाल्ला होता. लक्षात घ्या. महाराज म्हणतात, घरी नवनीताचे पूर, इथे घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. अशा प्रकारे भगवंताने गोपाळाला काला दिला. आपण पुढे भाग पाहणार आहे, पण पहिल्या चरणाकरता घ्यायचं आहे आपल्याला. तुकाराम महाराजांनी काला खाल्ला. काला सेवन केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, जो भगवान परमात्म्याने द्वापार युगामध्ये गोपाळाच्या सोबत काला केला, तो सेवन करण्याकरता आम्ही पुन्हा जन्माला येऊ. अभंगाचं पहिलं
म्हणतात मी जो भगवान परमात्म्याने गोपाळाच्या सोबत काला गेला तो सेवन करण्याकरता आणि पुन्हा जन्माला येऊ. तुकाराम महाराज लोक तुकाराम महाराजांना म्हणू लागले, महाराज जन्माला येण्याचं फार दुःख आहे आणि तुम्हाला काय एवढी आणि जन्म घेण्याची पडली. तुकाराम महाराज म्हणू लागले, जन्म घेण्याचं तुम्हाला ते दुःख जाणवत असेल पण आम्हाला ते दुःख जाणवत नाही, कारण जन्माला येत असताना फार दुःख आहे. हरी काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, माझा भोगीता नारायण, माझा भोगीता नारायण, पावसामळ मुंद्र जाना, पावसामळ मुंद्र जाना, तुझ क्षणोक्षणादात काय सांगू गर्भीची यातना, माझे सहितने नदी भोगी, तुझ क्षणोक्षणादात माझे सहितने नदी भोगी, माझे सहितने नदी भोगी. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मूळमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. माऊली सांगतात, मातेच्या उदर कोहरी, पचोनी विष्ठेच्या दाथरी, न उकळोनी नव मासवरी, जन्मोजन्मोनी मरती. आईच्या उदरामध्ये का रिझर्वेशनचा डबा आहे का? विष्टाले पच उकळे, नाके तोंडी कुर्मीकडे, गर्भवासाचे दुःख गाळे, कोणा पुढे सांगावे. मातीच्या उदरकुरी सांगतात, पचोनी विष्ठेच्या दाथरी. दाथरा आपल्याला माहीत आहे, भेंडके बनवत असताना बाया दाथरा करतात, तुरीची डाळ वगैरे वाटतात. ते चिपळ्याची दाडवी ते बाया वाया जाऊ देत नाही वा, ती कामात आणतात. त्याच्यामध्ये माल मसाला टाकतात, कोशिंबिरी टाकतात. लक्षात घ्या, पूर्वी भेंडके बनवणे फारच कठीण होते, आता सोपं झालं आहे. लगेच डाळ हे होते ना, अलग लक्षात. आता लवकरात लवकर बनतात भेंडके. पूर्वी त्या बायाला फार कंटाळा वाटत होता, पाट्यावर वाटणार, अजून हात बघा ते जळजळ करत हात, फार कठीण होतं, कंटाळा करत बाया. पण पूर्वीच्या बाया कशा होत्या की त्या भेंडके करायशिवाय राहतच. तुरीची डाळ वाटली, त्यात माल मसाला टाकला, चुल्यामध्ये जाळ आहे, पातेल्यात पाणी आहे, आणि त्या पातेल्यामध्ये चाळणी असते, तिच्यामध्ये तुराट्या मळून ठेवत होत्या, आणि त्याच्यावर कापड, त्याच्यावर तुरीच्या डाळचे भेंडके, वरून झाकत. बरं, ते तुरीच्या डाळचे भेंडके शिजण्याकरता फारच कठीण असतात, अवघड असतात. म्हणून ती बाई आणि त्याच्यावर तावा ठेवते. काय ठेवते? तावा. वाफ जाऊ नये म्हणून लवकर शिजावे. ताव्यावरही तिचं समाधान होत नाही, त्याच्यावर खलबत्ता ठेवते. आमचे गुरुदेव सांगायचे, खलबत्त्यावरही तिचं समाधान होत नाही, त्याच्यात मुसैली ठेवते आणि मोठमोठे लाकडं लावते. कशाकरता? भेंडके शिजण्याकरता. मग ते भेंडके शिजतात, खदर बदर खदर बदर. कशी शिजतात? खदर बदर खदर बदर. आला लक्षात? बरं, भेंडक्याबरोबर जर कढी असली ना महाराज, भले मजा देतात, ते तोंडाला पण नको द्या, पण खायचा बी सुंबार पाहिजे आपल्याला. जास्त जर खाल्ले ना आपण, आपला जठर अग्नी फार कठीण असतो. जास्त जर आपण खाल्ले तर खाणाराची बी ते खदर बदर करता, ले लोटा चल झाडी. का हातात आले होते, नाही म्हणे जाणार मले. फार ते कठीण, पचनक्रियाला फारच कठीण असतात. विठाला विठाला.